व्यापाऱ्यांची ही गर्दी जमलीये मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या हापूसची पेटी पाहण्यासाठी। खरं म्हणजे जानेवारीत हापूसची पहिली पेटी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होते, पण यावेळी ऑक्टोबरमध्येच कोकणचा राजा मुंबई भेटीवर दाखल झालाय। रत्नागिरीच्या हर्णे तालुक्यातले प्रगत शेतकरी उदय नरवणकर यांच्या बागेतल्या हापूसच्या झाडाला ऑगस्टमध्येच पालवी फुटली। त्यानंतर आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानं ऑक्टोबरपर्यंत आंबे पिकले आणि मार्केटमध्ये पहिली पेटी आलीही। यंदा फक्त जूनमध्येच पाऊस पडला आणि जुलैमध्ये पाऊस पडला नाही, पण जूनमध्ये मी ह्याच आंब्याचे 17 जूनला शेवटचे आंबे काढले, एक 2-3 पेट्या, आणि एक 2-4 दिवसांनी एक मिनिटासाठी वादळ गेलं आणि त्यात ती फांदीही तुटली। त्यात त्या झाडाने शॉक घेतलं आणि सातत्याने जुलैमध्ये कायम ऊनच पडत राहिलं। खरं म्हणजे जानेवारीत पहिली पेटी दाखल होते, मात्र आता ऑक्टोबरमध्येच आंबा आल्यानं आंब्याचा सीझन यंदा लवकर सुरू होईल अशी शक्यता व्यापारी वर्तवत आहेत। सध्या तरी चांगलं आहे, नैसर्गिक वातावरण आंब्याला पोषक आहे। आता पुढे निसर्गाचा काय त्याच्यावर अवलंबून असतं, पण आता गरम आणि थंड असं दोन्ही वातावरण त्यांना लागतं। ह्या टायमाला रात्रीची थंडी हवी असते, दिवसाभरामध्ये ऊन लागत असतं। आता बघूया निसर्गाचा काय, त्याप्रमाणे आम्हाला वाटतं की येणारं सीझन नक्कीच चांगलं असेल। यावर्षी मे महिन्यात आंब्याने ओढ दिली होती। आंब्याचं उत्पादन कमालीचं घटल्यानं सर्वसामान्यांना पुरेसा आस्वाद घेताच आला नाही। मात्र यावर्षी अजून तरी आंब्याला पोषक वातावरण आहे असं आंबा उत्पादक म्हणतायत, त्यामुळे यंदा तरी भरघोस आंबा येवो हीच इच्छा। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।